गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. यो आपला फर्स्ट ब्लॉग आहे आणि आज आम्ही चाललो मुंबईला फुल फॅमिली. कसं वाटते मुंबई चालले आपण? आम्ही आता मुंबईला चर्च गेट ऑफला जाणार आहेत, फिरणार आहेत, मरीन लाईनला जाणार आहेत, खूप फिरणार आहेत. आता आम्ही वसईला आहे आणि वसईतून आम्ही मुंबईला जाणार नाही. आम्हाला आता टाईम लागेल, अर्धा दीड तास लागेल. सो आम्ही चालतो मिळूया. आम्ही आता जस्ट ट्रेनमध्ये चढलेलो आहे वसईचे आणि आम्ही आता चर्चगेटला चाललेलो आहे. मला आता डायरेक्ट चर्चगेट गाडी पकडलेली आहे आणि आम्ही ट्रेननी प्रवास करणार आहेत आणि आम्ही तुम्हाला पुन्हा ट्रेनचा प्रवाससुद्धा या आता व्ह्यूमध्ये दाखवणार आहोत आणि तुम्ही आता ते बघू शकता. नेक्स्ट आमची पुणे फॅमिली अशी ट्रेनमध्ये बसलेली आहे. काय बोला, हे बघा एक खंडा शेट आहे. मग आम्ही आता चाललो आहे. ट्रेन पूर्ण खाली आहे. आम्ही आता चाललो आहे चर्चगेटला. ट्रेन पूर्ण काळी मजा येणार आहे. ट्रेन पूर्ण मस्त खाली आहे आणि पॅसेंजर खूप कमी आहेत आणि मस्तपैकी आरामात आम्ही आता प्रवास करणार आहोत. तुम्हाला पूर्ण ट्रेनचा व्ह्यू दाखवते. इथे ब्रेकिंग न्यूज आली आहे. वसई ते चर्चगेट 27 स्टेशन्स आहेत आणि तो आम्ही आज मस्तपैकी इव्हनिंगला आणि आम्ही इव्हनिंगमध्ये हा ट्रॅव्हल करणार आहे. मस्तपैकी रात्री आम्ही फिरणार आहोत, रात्री लेट घरी एन्जॉय करणार आहोत. रात्री आम्ही 12 ते 12:30 1 वाजेपर्यंत आमचं प्लॅनिंग आहे मुंबईमध्ये फिरायचं. हॅलो गाईज, आता आपण दादर स्टेशनला आलेलो आहोत आणि मी तुम्हाला ना वानखेडे स्टेडियम दाखवणार आहोत. मस्त स्पेशल स्टेडियम आहे वानखेडे. इंडिया इतर खेळत असते IPL T20. तर आपण वानखेडे स्टेडियम बघूया. तुम्ही पण बघा, आम्ही पण बघू. चला हॅलो गाईज, आता आपण आलो आहोत चर्चगेट स्टेशनला आणि खूप मोठा स्टेशन आहे आणि स्टेशनचे पंखे तर बघा ना खूप मोठे आहे आणि खूप भरलेला आहे हा स्टेशन. फुल खूप असे मुंबई आहे ना म्हणून. पीपल्स आहेत. मुंबई आहे म्हणून पडलेली. आता हा मुंबईचा आपला चर्चगेट शेवटचं स्टेशन आहे. आता लेट्स गो, आपण पुढे जाणार आहोत थोडंसं. आपण मरीन लाईनला मरीन ड्राईव्हला आणि वानखेडे स्टेडियम बघितल्यानंतर आपण सरळ आलो आहोत मस्तपैकी समुद्र किनारी आणि मस्त समुद्राचा व्ह्यू तुम्ही पाहू शकता. आजूबाजूची बिल्डिंग्स वाव किती सुंदर आहे आणि किती वेगळ्या प्रकारचे. फुल एन्जॉयमेंट आणि किती वेगळ्या प्रकारची इथे दगड आहेत तुम्ही पाहू शकता. बोल. आम्ही आता वानखेडे स्टेडियमला चाललो आहे. म्हणजे आज मॅच आहे आणि आम्ही वानखेडे स्टेडियम चाललो. आमच्याकडे तिकीट्स आहे वानखेडे स्टेडियमचे आणि आम्ही आता वानखेडे स्टेडियमला चाललेलो आहे. मॅच आहे. सगळे एक्सायटेड, सगळे माझा भाऊ तर सगळ्यात जास्त एक्सायटेड आहे जायला तिकडं. हे का तिकीट आम्ही आता एंट्रन्समध्ये आणि आता एंट्रन्स तिकीट घेतले आहेत वानखेडे स्टेडियममध्ये. आज मॅच आहे मुंबई वर्सेस अंधेरी. तर आपण मॅच बघायला स्टेडियममध्ये जाणार आहोत. आता आम्ही वानखेडे स्टेडियमच्या आतमध्ये चाललो आहे. आम्ही तुम्हाला सगळं व्ह्यू दाखवू वानखेडे स्टेडियमच्या आतमधून. सो लेट्स गो. आम्ही आता जस्ट वानखेडे स्टेडियममध्ये एंट्री केली आणि आम्ही आता बसलेलो आहे आमच्या सीटमध्ये आणि आता आम्ही बघतो मॅच. तुम्ही पण बघू शकता ही मॅच. अंधेरी वर्सेस बोरिवली अशी मॅच चालू आहे वानखेडे स्टेडियममध्ये. आम्ही आता जस्ट आलेलो आणि आम्ही आता बसलो लेवल 3मध्ये टॉप फ्लोअरमध्ये बसलेलो आम्ही आणि
मॅचेस बघतोय आम्ही, फोटो काढतोय, मॅच बघतोय. सो स्पेशल एक्साइटेड. म्हणजे सूर्यकुमार यादव पण या मॅच मध्ये सूर्यकुमार यादव आणि आम्ही इथे बसलो ना, आम्ही जिथे बसलो ना तिथे रोहित शर्माच्या स्टँडचे वरती बसलेलो आम्ही. मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी. रोहित शर्माच्या स्टँडचे वरती बसलेलो आम्ही, रोहित शर्माच्या इथंच. आणि इथे सगळ्यांचे स्टँड आहे वानखेडे स्टेडियममध्ये. सो एक्सायटेड झालेलो आहे आम्ही मॅच बघायला पण. खूप भारी वाटतंय तिथून. तुला कसं वाटतं मम्मा? मला असं वाटतं माझा ड्रीम कम्प्लीट झालेला आहे, कारण की मी वानखेडे स्टेडियममध्ये बसून मॅच बघते आहे आणि खूप छान वाटते, खूप मजा येते. हो, आता मग मॅच पण दाखवलं तुम्हाला. सूर्यकुमार यादव पण आहे इथं. गाईज आता मॅच मध्ये स्ट्रॅटेजिक टाइम आउट झाला तर आता परत चालू झालाय. गाईज आम्ही बघू शकतो पुढं की तुम्ही ते इथे आता आकाश टायगर, इथे बघू शकतात आकाश टायगरचा बॅनर लावलाय त्याची. आणि मराठा रॉयल्सची मॅच चालू आहे. हा ऑरेंजवाला तिथे मारला गेला, चौका अडवला गेला. गाईज मॅच चालू आहे. मॅच चालू आहे आता. आकाश टायगर्सची बॅटिंग संपली आहे, त्यांनी 135 केलेत. आता सोबो 135 केलेत. आता सोबो मुंबई फॅल्कॉन्स बॅटिंग करते. त्यांचे 85 वर 0 विकेट आहेत आणि 12वी ओव्हर चालू आहे. एक नंबर मजा येते बघायला मॅच. 53 बॉल में 52 करायची आहे. तिथे आउटची अपील केली. अंपायर नॉट आउट येते पण DRS घेतील. DRS घेतलेला आहे इथे. डिसिजन पेंडिंग आहे. डिसिजन पेंडिंग. आता आपण रिव्ह्यू बघूया. डिसिजन पेंडिंग दाखवते इथे आम्हाला. इथे रिव्ह्यू घेतलेला आहे. आरामशीर जिंकेल सोबो मुंबई फेल्कोच आरामात जिंकणार. आरामशीर जिंकेल. आणखी त्यांचं एक पण विकेट पडलेलं नाही खाली. आणि 85 झाल्यात आणि 12वी ओव्हर चालू आहे. त्यांना आता 53 बॉल में 52च करायचे आहेत. आउट आहे बघा तुम्ही पण. अल्ट्राज पण चेक करतील. व्हॉट्स आउट आहे का बघूया. माहीतच नाही पडत आउट आहे की नाही. इथे मॅच मध्ये तरी कळतो इथे तर काहीच नाही कळत. अल्ट्राज घेतलेला आहे. टीव्हीवर बघतोय तेव्हा कळतं. इथे तर समजत पण नाही कोणती ओव्हर चालले, काय चाललंय. नेट लागलेला नाही लागलंय. नॉट आउट आहे. डिसिजन पेंडिंगच दाखवतो मग आजपासून. नॉट आउट. मराठा रॉयल जिंकलेली इथं. सोबो मुंबई सरकार जिंकलेली आहे. विन सोबो मुंबई जिंकलेली आहे. ते आता 5 विकेटमध्ये 5 विकेटांनी जिंकली. सूर्यकुमार यादव तुम्ही पुढे बघू शकतात. श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव. स्टेडियम आता खाली झालेलं आहे सगळं. आता रात्रीचे 11 वाजलेले आहेत ना, 11 सव्वा 11 झालेले आहेत म्हणून स्टेडियम खाली झालं. आता आम्ही पण घरी जायचं आता बघतोय. बघूया आता मॅच संपली. आता जस्ट आता अवॉर्ड देणं आहे लोकांना, मग आम्ही घरी जाणार. मुंबईला वसईला जायचं आम्हाला. तुम्हाला आता स्टेडियममध्ये मजा आली मॅच. कोण जिंकला यार? मराठा जिंकली. नाही मुंबई फाल्कॉन्स. मुंबई फाल्कन्स. सोबो मुंबई मराठाचं ते मराठाचं ना. श्रेयस अय्यर होता पण त्यांनी काहीच नाही केला. सूर्यकुमार यादव दिसलाच ना, कुठे गेला तो? आय डोंट नो. सूर्यकुमार यादव. गाईज आता रात्रीचे 1:30 वाजलेत. आम्ही अंघोळ बिंगुळ करून आता आम्ही झोपायला चाललो. तर आम्हाला काय जास्तच लेट झाला आणि ट्रेनमध्ये पण खूप गर्दी होती, तर आम्ही ट्रेनचं तुम्हाला दाखवू नाही शकलो. तर माझी बहीण झोपली म्हणून मी आता इथे एंड करतो आहे. तर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक सबस्क्राईब करा. थँक्यू.